मागच्या काही काळामध्ये किती मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट्सची जाहिराती होतात आणि आपण ते सगळं फॉलो करतो. आता जाहिराती पण कशा इतक्या ॲग्रेसिव्हली करतात. छान कार्टून्स असतात किंवा कुठले सेलिब्रिटीज असतात, छान अट्रॅक्टिव्ह, त्याचं पॅकिंग किती सुंदर असतं. त्याच्यामुळे काय आहे ना की लहान मुलं त्याच्यामध्ये खूप अट्रॅक्ट होतात. गिफ्ट्स, फ्री गिफ्ट्स असतात. त्याच्यामुळे पण अजून मोठेपण आणि लहानपण त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतात. आणि ह्या सगळ्यामुळे आणि ॲग्रेसिव्ह सारखं म्हणजे कुठे टी व्हीवर असू देत, मोबाईलवर असू देत किंवा बॅनर्स आहेत कुठे बाहेर, सगळीकडे ॲग्रेसिव्ह मार्केटिंग आत्ता सध्या चाललेली आहे सगळीकडे. पालकांना पण हेल्दी बी टेस्टी बी म्हटलं की त्यांना असं वाटतं की खरंच हे हेल्दी आहे. आणि क्विक, रेडी टू ईट, इन्स्टंट हे शब्द वापरले की त्यांना असं वाटतं आपला वेळ पण वाचेल आणि हेल्थ पण मिळेल, आपण त्याच्यावर हे करू. आणि त्याच आपल्यामध्ये मोठे लोक पण त्याच्यामध्ये येत आहेत. आता हे सगळ्या जाहिराती ज्या आहेत, किती जाहिराती आहेत त्याच्यामध्ये दिशाभूल झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये कम्प्लिटली फॉल्स कमिटमेंट आहेत. आता रिअल फ्रूट ज्यूस बघ ना, आता त्याच्यावर नाव देताना रिअल फ्रूट दिलेलं आहे. लोकांना वाटतं रिअल फ्रूट ज्यूस पितायत. त्यांनी त्यांच्या पॅकेटवर क्लिअरली लिहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये फ्रेश फ्रूट्स नाही आहेत, आर्टिफिशियल फ्लेवर्स वापरलेत. आणि हे रिअलचं आपण पेशंटला सुद्धा बघायला गेलो की ते घेऊन जातो अगदी आनंद. नारळ पाणी नाही नेत पण आपण ते नेतो. बरोबर आहे. आणि परत टोमॅटो केचप, फ्रेश टोमॅटो नावच दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट चेक करा, त्याच्यामध्ये टोमॅटो कॉन्सन्ट्रेट असतं, खूप मोठ्या प्रमाणात शुगर आहे, कॉर्न सिरप आहे, ॲडेड प्रिझर्वेटिव्ज आहेत, फूड कलर्स खूप मोठे वापरले जातात. आणि न्यूट्रीचॉईसचं आता जे व्हीट क्रॅकर्स आहेत ना, एवढी लोक खातात. आणि त्यांना असं वाटतंय की आपण मैदा नाही खातोय, आपण व्हीट बिस्किट खातोय. मी मैदा नाही खात पण व्हीट बिस्किट खातोय. त्याचे इन्ग्रेडियंट थोडे चेक करा, तर त्याच्यामध्ये रिफाईंड व्हीट फ्लावर लिहिलंय. आता रिफाईंड व्हीट फ्लावर म्हणजे मैदा, पण जर मी मैदा म्हणून जर ते प्रोडक्ट विकलं तर कुणीच घेणार नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिताना, मार्केटिंग करताना मैदा पण व्हीटचं प्रोडक्ट आहे ना, मैदा पण व्हीटपासूनच बनलेला आहे, पण मार्केटिंग करताना त्यांनी व्हीट क्रॅकर्स केलं, ज्याच्यामुळे लोकांच्या अशा ब्रेनवर ते हे होतं की व्हीट क्रॅकर्स आहेत असं वाटतं त्यांना. तर किती फॉल्स कमिटमेंट आहेत. तर तुम्ही लेबल चेक करा, इन्ग्रेडियंट बघायची सवय ठेवा की त्याच्यामध्ये काय आहे, ॲक्च्युअलमध्ये सांगितलेलं त्याप्रमाणे आहे का. आता आपल्या भारताचं हे दुर्दैव आहे की एखादं प्रोडक्ट त्याच्यामध्ये आपल्या WHO नॉर्म्स किंवा काही हार्मफुल प्रोडक्ट असेल तरी सुद्धा ते लवकर बॅन होत नाहीत.